तुळजाभवानी मंदिरामध्ये सीमोल्लंघन उत्सव साजरा होईल। नगरहून आणलेल्या मानाच्या पलंग पालखीतून देवीची मिरवणूक निघणार आहे। आजपासून पौर्णिमेपर्यंत देवीची श्रमनिद्रा असेल। पौर्णिमेला सिंहासनावर देवीची प्राणप्रतिष्ठापना होईल। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दसऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की तुळजापुरात असंख्य भाविक असे आज इथे दाखल झालेले आहेत आणि तुळजापूरमध्ये पलंग पालखीचा मिरवणूक करण्यात आली। त्यानंतर देवीला 108 साड्या परिधान करून देवीची नगरच्या मिरवणूक काढण्यात आली आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आज भाविक देशभरातून तुळजापुरात दाखल झालेले आहेत। आई तुळजाभवानीला महिषासुराचा वध केल्यानंतर हा विजय उत्सव म्हणून आई देवी साजरा करण्यासाठी बाहेर येते आणि यानंतर देवी श्रमनिद्रेस सुरुवात करते। आज हा दसऱ्याचा नयनरम्य देखावा नयनरम्य हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लोक तुळजापुरात दाखल झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।